माझे तरी 5 होर्डिंग टीम सँक्शन मध्ये. म्हणजे सगळ्या पुणे शहरात फक्त 2200 अधिकृत होर्डिंग आहेत का? जी जी, 2200. त्याचा आकडा मी तुम्हाला यासाठी सांगतो की ही 2200 जाहिरातदार, 2200 जाहिरात फलकांचे मालक हायकोर्टामध्ये गेले दरपत्रकाबाबत. मोठे फ्लेक्स वेगळी संघटना आहे का? मोठे फ्लेक्सची सगळे म्हणजे सगळे मिळून 2200 आपल्या संघटना किती? तुमच्या 2 संघटनांची आमची आता आहे ना पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेकडून 3 संघटना आहेत. किती संघटनांचा मिळून हा अंदाजे किती आहे? बघा, आमच्या संघटनेमध्ये 25 आहेत, यांच्याकडे 90 आहेत, आणि आमच्या ज्या संघटना आहेत, जे मेंबर इथं आहेत ते तिथं पण आहेत, म्हणजे दोन्हीकडे आहेत. आमची जी पुणे आउटडोर ऑर्गनायझेशन जी संघटना आहे ही महानगरपालिकेबरोबर लिगलला हे करते, म्हणजे उच्च न्यायालयामध्ये वगैरे जे काही संबंधित हे आहे ते सर्व आमची ती फादर बॉडी असल्यामुळे जी मंडळी पूर्वी माझ्याकडे होती, आमची संघटनेला 25 वर्ष झाली, आमची जी संघटना होती आमच्याकडे जी होती ते देखील त्यांच्याकडे तिथे सभासद आहेत. आमची संघटना ही छोट्या जाहिरातदारांचे प्रश्न महानगरपालिकेमध्ये मांडते आणि त्या संदर्भात जे काही त्यांच्या अन्याय वगैरे होत असेल ते त्याची मांडते. राहिली गोष्ट तुम्हाला अनधिकृतचा आकडा हवाय, तर मला या ठिकाणी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मी स्वतः आयुक्तांबरोबर पाहणी करून तुम्हाला अनधिकृतचा आकडा देतो. पण तरी अंदाजे 700 ते 800 जाहिरात फलक पुणे शहरामध्ये अनधिकृत आहेत. तुम्ही जे म्हटले ना आता डीम सँक्शनचा, तर पूर्वी ऑनलाईन प्रक्रिया नव्हते, आता ऑनलाईन सबमिशन झाल्यामुळे तो रेकॉर्ड समोर दिसतो खात्याला, त्यामुळे आता ती प्रोसेस लवकर पुढे केली जाते, पूर्वी नव्हती. बरं, ही अनधिकृत जाहिरात फलकांची माहिती संबंधित आकाशचिन्ह निरीक्षकाला बंधनकारक आहे, त्यांनी ती द्यायला पाहिजे वॉर्ड ऑफिसला. आम्ही पुन्हा काल मागणी केली की साहेब तुमचे जे काही वॉर्ड हे आकाश निरीक्षक असतील त्यांच्याबरोबर आम्हाला द्या, त्याने आम्हाला सांगायचं की हे जाहिरात फलक अधिकृत आहेत का नाही. आम्ही बघा, आमचे जाहिरातदार ज्यांचे अनधिकृत फलक आहेत ते आम्हाला सांगणार नाहीत आणि आम्ही त्यांना विचारणार पण नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. व्यवसाय कुणी अधिकृत करायचा का अनधिकृत करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही अधिकृत साठी ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही त्यांच्या पाठीचे असतो. अनधिकृत जाहिरात फलकांना आम्ही कधीच हे करत नाही, त्याच्यामुळे त्यांचं रेकॉर्ड आमच्याकडे असणं आम्ही प्रश्नच नाही ठेवायचा की तुमचे किती आहेत काय आहेत. या माणसाचे अधिकृत पण आहेत आणि अनधिकृत पण आहेत, तर आम्ही अधिकृत बद्दल या माणसाची बोलणार. अनधिकृतचा विषय हा त्याचा स्वतःचा वैयक्तिक अफकार आहे. एक एक्झाम्पल म्हणून दिलं त्यात तुमचे शेजारी उभं केलं तर मग काय करायचं? नाही, माझ्या शेजारी त्यांनी उभं करावं, पण ते अधिकृत करावं. अनधिकृत जर त्यांनी माझ्या शेजारी उभं केलं तर ते काढण्याची जबाबदारी आकाशची निरीक्षकाची. मी याच्यावर का भांडण करू? तुम्ही मला सांगा, पूर्वी पुणे शहरामध्ये एक पोल जरी उभा राहिला ना तर आकाशची निरीक्षक लगेच येऊन आमचं ते आम्हाला नोटीस द्यायचा. आज अख्खं होर्डिंग उभं राहून जात आहे तरी आकाशची निरीक्षक म्हणतो की मला आज थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देतो. माझे हे द्या ना, हे बघा तुम्हाला आता मी उदाहरण देतो. उदाहरण ह्या सगळ्या फाईल मी आणलेल्या आहेत ना, ह्या डीम सँक्शनच्या आहेत. 1 वर्ष झालेत की मी या ठिकाणी त्यांना अर्ज दिलाय, सगळं दिलाय, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी अजून मला कळवलंच नाही. कारण काय सांगतात की तुमचं जे जाहिरात फलक तुम्ही रद्द केला त्याची थकबाकी आहे. माझ्या जाहिरात फलकाची रद्द केलेली कंपनी वेगळी होती, ही कंपनी वेगळी आहे, तो मुद्दा ऑडिटरचा आहे. मी त्यांना सांगितले की मी जाहिरात फलक काढलाय, ते म्हणतात नाही काढला. त्यांना पुरावा द्या म्हटले तर त्यांच्याकडे पुरावा नाही. म्हणजे जाहिरात फलक जर रद्द करायचा असेल मला तर मी पत्र द्यायचं आणि मी जाहिरात फलक काढले असं त्यांना सांगितलं तर त्यांनी ती पाहणी कमी क्रमप्राप्त आहे. त्या दिलेल्या माझ्या जाहिरात 2021ला मी पत्र दिले की माझ्या 2 जाहिरात फलक मी काढून टाकले, ते त्यांना मान्य नाही. ते म्हणतात तुम्ही शुल्क भरा. म्हणजे अशा प्रकारचं हे महानगरपालिकेचा कारभार आहे. तर तुम्ही मला सांगा की जे आम्ही जाहिरात फलकांची संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी दिलेले, त्या जाहिरात फलकांना 1 वर्ष ते हे देत नाही मान्यता. का? तर तुमचे जाहिरात फलक शुल्क जुने कसं सिद्ध करा ना. त्याच्यावर हिअरिंग घेत नाही, त्याच्यावर काही होत नाही. हा देखील मुद्दा आम्ही हे केलेला आहे. आणि किर्लोस्कर ब्रिजच्या इथे शेजारी मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. त्या ठिकाणी रेल्वेच्या जागेमध्ये जाहिरात फलक आहे असं एका जाहिरातदार एजन्सीने सांगितलं आणि ज्या वेळेस मी त्या ठिकाणी त्याच्या शेजारी फाईल टाकली आणि तिथले आकाशचे निरीक्षक अनिल मारकडे, नाव लिहून घ्या त्या माणसाचं,
तो गेल्या 5 वर्षापासून त्या ठिकाणी आहे, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयामध्ये. माझी काल देखील मागणी हे केलेली आहे की तुम्ही आकाशचिन्ह निरीक्षक बदला ना, 3 वर्षानंतर का बदलत नाही? 5-5 वर्ष जर एकेका जर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आकाशचिन्ह निरीक्षक असतील तर त्याला त्याच्या हद्दीमध्ये किती अधिकृत आहेत आणि किती अनधिकृत आहेत आणि कुणाकडनं तो पैसे घेतो हे सगळं त्याला माहिती आहे. आज तुम्ही मला सांगा, किर्लोस्कर ब्रिजच्या शेजारी मी त्या ठिकाणी ती माहिती दिलेली आहे की ह्या अमुक अमुक जाहिरातदाराचा इथं जाहिरात फलक आहे, त्याची मान्यता आहे का? त्यावेळेस जेव्हा कळलं की ते अनधिकृत होर्डिंग आहे, तर माझा प्रश्न असा आहे, 10 वर्षापासून ते होर्डिंग त्या ठिकाणी होतं, ती जागा महानगरपालिकेची आहे. हे ज्यावेळेस मी विचारलं त्यावेळेस त्या निरीक्षकाला कळलं आणि त्यांनी मला ढोबळ उत्तर दिलं की मला आज कळलं, मी उद्या कारवाई करतो आणि ते होर्डिंग काढलं. मग माझा प्रश्न असा आहे की तू त्या ठिकाणचा आकाशचिन्ह निरीक्षक आहे, तुझ्या हद्दीमध्ये किती अधिकृत आहेत की? अरे आम्हाला काय माहिती हो, आम्ही तर बघतोय की ती रेल्वेच्या जागेत आहे. आता काय जागा आहे, आम्ही जाऊन भूमापनला घेऊन बघायची की कुणाची जागा होती? कॉर्पोरेशनची जाहिरात फलक लावलाय रेल्वेमध्ये असं भासवून त्या जाहिरातदाराने 10 वर्ष मस्त मजा केली. आता ते होर्डिंग काढलं. मग मला तुम्ही सांगा, 10 वर्ष जे महानगरपालिकेचं नुकसान झालं याचे पैसे वसूल कोणाकडनं करायचे? मी आयुक्तांना सांगितलं ते पैसे त्या आकाशचिन्ह निरीक्षकाच्या पगारातून वसूल करा, की त्याची ती चूक आहे. कोण येतो जाहिरात? जाहिरातदाराचं मी नाव नाही सांगू शकत, कारण कशासाठी पण त्या आकाशचिन्ह निरीक्षकाला विचार, त्याने कारवाई केली. तुम्ही आकाशचिन्ह निरीक्षकाला विचारा. बरोबर आहे, बरोबर. त्याला काय होत आहे बघा. प्रश्न तो हा आहे की मी त्याचं नाव का सांगायचं, त्यांनी माझं नाव का सांगायचं, हा प्रश्न नाहीये. आज मला देखील इथे येताना उशीर यासाठी झाला की पुणे कॅन्टोन्मेंट देखील आम्हाला पत्र दिले, 31 तारखेच्या आत आम्ही जाहिरात फलक तुम्ही काढून टाका. सगळीकडे काय होतंय, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि म्हणून पुण्यामध्ये छत्री नाही उघडली तर तुम्हाला त्याच्यावरती फाईन, असा एक प्रकार झालेला आहे की आम्ही अधिकृतपणे व्यवसाय करतोय. आम्ही त्या ठिकाणी देखील 2012 पासून पुणे